नमस्कार. आजचा आपला विषय जरा गंभीर आहे. जैवविविधतेचा ऱ्हास. आणि ऐकायला जरी हा फक्त निसर्गाबद्दलचा विषय वाटत असला ना, तरी तसं नाहीये. हे थेट आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांबद्दल आहे, जे आता हळूहळू तुटत चालले आहेत. चला, एका प्रश्नापासूनच सुरुवात करूया. कधी विचार केलाय की कुठेतरी दूर कमी होणारे जंगल आणि आपलं अन्न, आपलं आरोग्य यांचा एकमेकांशी काय संबंध असू शकतो? वाटतं ना आश्चर्य? पण हाच धागा पकडून आपल्याला या विषयाच्या अगदी मुळापर्यंत जायचंय. तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून. जैवविविधतेचा ऱ्हास हा शब्द आपण सारखा ऐकतो, पण याचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण हा आपल्या संपूर्ण जगाचा, आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर याचे 3 मुख्य स्तर आहेत. पहिला स्तर म्हणजे सरळ सरळ प्राण्यांच्या, वनस्पतींच्या प्रजाती कमी होणं. दुसरा स्तर थोडासा गुंतागुंतीचा आहे, तो म्हणजे एकाच प्रजातीमधली विविधता कमी होणं, म्हणजे जेनेटिक डायव्हर्सिटी. आणि तिसरा आणि सगळ्यात मोठा स्तर म्हणजे अख्खी इकोसिस्टीम, म्हणजे तिथलं निसर्गाचं पूर्ण जाळंच उद्ध्वस्त होणं. आणि जेव्हा हे तिन्ही एकत्र येतात तेव्हा एक मोठं संकट उभं राहतं. ठीक आहे, पण मग या सगळ्याने आपल्याला काय फरक पडतो? प्राणी कमी झाले, वनस्पती कमी झाल्या, सो व्हॉट? पण नाही, हा प्रश्न फक्त जंगलातल्या प्राणी-पक्ष्यांपुरता मर्यादित नाहीये. यावरच आपल्या पर्यावरणाचा बॅलन्स टिकून आहे, आपलं स्वतःचं आरोग्य अवलंबून आहे आणि खरं सांगायचं तर या पृथ्वीचं भविष्यही यावरच अवलंबून आहे. बरं, मग ही जैवविविधता कमी का होते? कोण आहे यामागे? याचं उत्तर आहे आपण. हो, यामागे मुख्यत्वे मानवनिर्मित कारणच आहेत. आणि शास्त्रज्ञांनी या 4 मुख्य कारणांना एक नाव दिलंय, द इव्हिल क्वार्टेट, म्हणजे शैतानी चौकडी. चला तर मग बघूया कोण आहेत हे 4 खलनायक. ही आहे ती शैतानी चौकडी. पहिला आणि सगळ्यात मोठा विलन, अधिवासाचा ऱ्हास. म्हणजे आपण जंगलं तोडतो, खाणकाम करतो, शहरं वाढवतो आणि प्राण्यांची घरच हिसकावून घेतो. दुसरा आहे अतिशोषण, म्हणजे निसर्गाकडून गरजेपेक्षा खूप जास्त ओरबाडून घेणं. समुद्रातून अमाप मासेमारी करणं हे याचं उत्तम उदाहरण आहे. तिसरं आहे परकीय प्रजातींचं आक्रमण, म्हणजे बाहेरून आलेल्या काही वनस्पती किंवा प्राणी इथल्या मूळ प्रजातींना संपवून टाकतात. आणि चौथा, दुय्यम विलोपन. याचा अर्थ जेव्हा एक जीव नाहीसा होतो, जसं की मधमाशी, तेव्हा तिच्यावर अवलंबून असलेले दुसरे जीव, म्हणजे फुलं, तेही धोक्यात येतात. एक साखळीचंही. आता हा जो पहिला मुद्दा आहे ना, अधिवासाचा ऱ्हास, यात 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे ऱ्हास आणि दुसरं विखंडन. फरक काय आहे? सोपं आहे. ऱ्हास म्हणजे समजा तुम्ही अख्खं जंगल तोडून तिथे एक मोठं पार्किंग लॉट बनवलं, जागाच संपवली. आणि विखंडन म्हणजे काय? तर तुम्ही त्या जंगलाच्या मधून एक मोठा रस्ता काढला. आता जंगल तर आहे, पण त्याचे 2-3 तुटक तुकडे झालेत. दोन्हीही तितकंच विनाशकारी आहे. आणि या तुकड्यांमुळे, म्हणजे विखंडनामुळे काय होतं, तर प्राण्यांचे जे मोठे गट असतात ते लहान लहान तुकड्यांमध्ये विभागले जातात. ते एकमेकांपासून वेगळे पडतात. यामुळे त्यांच्यात अनुवांशिक विविधता कमी होते, म्हणजे त्यांच्यातच लग्न लागल्यासारखं होतं, ज्याला आपण इनब्रीडिंग म्हणतो. आणि याचा शेवटचा परिणाम, ती प्रजाती त्या भागातून कायमची नाहीशी होण्याचा धोका निर्माण होतो. वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर म्हणजे WWFने सुद्धा काही प्रमुख धोके सांगितले आहेत आणि ते याच शैतानी चौकडीच्या गोष्टीला दुजोरा देतात. ते सांगतात की शेतीसाठी होणारा जमिनीचा वापर, वाढती शिकार, जंगलतोड, प्रदूषण आणि हवामान बदल ही सगळी कारणं आहेत. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की माणसाचा हस्तक्षेप किती वेगवेगळ्या मार्गांनी निसर्गाला नुकसान पोचवतोय. ओके, तर आपण कारणं बघितली, आता वळूया परिणामांकडे. आणि हे परिणाम म्हणजे कसे माहितीये? जसं आपण शांत पाण्यात एक दगड टाकतो आणि मग कशा लाटा पसरत जातात, तसंच काहीसं. हे परिणाम फक्त जंगलापुरते राहत नाहीत, ते तिथून सुरू होऊन थेट आपल्या समाजापर्यंत, आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचतात. याचा सगळ्यात पहिला आणि थेट फटका बसतो तो आपल्या जगण्यावर, आपल्या उपजीविकेवर. लोकांच्या नोकऱ्या जातात, त्यांना आपली गावं सोडून दुसरीकडे स्थलांतर करावं लागतं. एवढंच नाही, विचार करा, कित्येक औषधं आपल्याला वनस्पती आणि प्राण्यांपासून मिळतात. जर तेच नसतील तर नवीन औषधांचा शोध कसा लागणार? आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न तर आहेच. आणि एक असा परिणाम जो आपण रोज बातम्यांमध्ये वाचतो, तो म्हणजे वाढता मानव-प्राणी संघर्ष. हे तर होणारच ना. जेव्हा आपण प्राण्यांची घरं, त्यांची जंगलं नष्ट करू, तेव्हा ते बिचारे अन्न पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांमध्येच येणार. आणि मग जो संघर्ष होतो तो टाळता न येण्यासारखा असतो. ह्या संघर्षामुळेच कलिंग,
सारखा एक खूप वादग्रस्त आणि संवेदनशील विषय पुढे येतो. कलिंग म्हणजे काय? तर प्राण्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना मारणं. निसर्गामध्ये हे होतंच. भूक, रोगराई किंवा शिकारीमुळे प्राण्यांची संख्या नियंत्रणात राहते. पण जेव्हा संघर्ष हाताबाहेर जातो, तेव्हा माणसाला हस्तक्षेप करून काही प्राण्यांना मारण्याचा अत्यंत कठीण निर्णय घ्यावा लागतो. आणि हा खरंच खूप नाजूक मुद्दा आहे. आता आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. एक असा दुवा जो थेट आपल्याशी जोडलेला आहे. आपलं आरोग्य. जैवविविधतेच्या ऱ्हासाचा आणि आपल्या आरोग्याचा काय संबंध? हे ऐकून धक्का बसेल, पण जेव्हा आपण जंगलं नष्ट करतो, तेव्हा आपण फक्त झाडं आणि प्राणीच नाही, तर नकळतपणे रोगांना आमंत्रण देत असतो. अधिवासाच्या ऱ्हासामुळे झुनॉटिक रोगांचा धोका प्रचंड वाढतो. झुनॉटिक रोग म्हणजे असे आजार जे प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतात. पण हे घडतं कसं? याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. 3 टप्पे आहेत. पहिला, आपण जंगलं तोडतो, प्राण्यांची घरं नष्ट करतो. दुसरा, त्यामुळे जंगली प्राणी आणि माणसं एकमेकांच्या जास्त संपर्कात येतात. आणि तिसरा टप्पा, प्राण्यांच्या शरीरात असलेले व्हायरस किंवा बॅक्टेरिया माणसांच्या शरीरात प्रवेश करतात. त्यांना एक संधीच मिळते. याच प्रक्रियेला स्पिल ओव्हर इव्हेंट असं म्हणतात. आणि हे एक वाक्य आहे जे या संपूर्ण समस्येचे सार सांगतं. झुनॉटिक रोगांचा परिसंस्थेच्या आरोग्याशी जवळचा संबंध आहे. याचा सरळ अर्थ आहे, निसर्ग जेवढा निरोगी तेवढे आपण निरोगी. निसर्गाची तब्येत बिघडली की आपली तब्येत बिघडणारच. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मागे उरतोच. निसर्गाचं हे जे नाजूक जाळं आहे ते आज आपल्यामुळे विस्कटत चाललंय. मग या विस्कटलेल्या जाळ्यामध्ये एक प्रजाती म्हणून आपलं स्थान नेमकं कुठे आहे? विचार करायला लावणारा प्रश्न